कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्या मार्फत भागामध्ये होणाऱ्या गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित असल्यामुळे नागरिकांना अचानक आज सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. गॅस कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊन संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला ताफा थांबवून संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी आपल्या गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर व्यक्त करत संबंधित गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही, त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाहीये, यात एजन्सी दोषी असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. याबाबत तात्काळ आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच HP गॅस एजन्सीचे सेल मॅनेजर यांच्याशी फोनवर संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर घटनेची कायदेशीर चौकशी करून सदर एजन्सी जर वितरणास पात्र नसेल तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी, पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये अशा सक्त सूचनाही दिल्यात. यावेळी गॅस वितरक कंपनीकडून पुढील अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांना देण्यात आली. अरुण रावजी सुन रहे आप? हाँ, तो ये बात क्या है, इधर ये HPCL का आपका संदीप गैस एजेंसी है संभाजी नगर में, वो इस बंदे ने शायद आपका पेमेंट नहीं किया, इसलिए आपने उसका ऑर्डर रुकवाया है, राइट? तो इसमें लोगों की क्या गलती है? अभी क्या करेंगे लोग? दिवाली है आगे, अभी इनको तुरंत क्या रिलीफ दे सकते हैं आप? कोरात एजेंसी कुठं आहे? कोरात एजेंसी किधर? लेकिन ये कहाँ जगह है, वो कहाँ जगह है? ये संभाजी नगर है, यहाँ से 4 किलोमीटर लोग कैसे लेके आएंगे? यहाँ ट्रक भेजेंगे आप? यहाँ ट्रक भेजेंगे, कितने देर में भेजेंगे? कितनी देर में भेजेंगे आप? आधे घंटे में आ जाएगा ना पक्का? देखो, मैं आपके भरोसे पे इनको बोलता हूँ, उनको रिक्वेस्ट करता हूँ कि ये रास्ता रोको पीछे ले, लेकिन पक्का आधे घंटे में आपका लोड इधर आना चाहिए. यस यस, थैंक यू मॅडम, थँक्यू अरुण जी. यस, हां हां, मी अर्ध्या दिवसात पाठवतो म्हणतात ते. मी या लोकांना विनंती करतो, जर त्यांनी मांडली तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही आणून दिल्यानंतर ते तर सिलेंडर सगळे रस्त्यावर आहेत, अधिकाऱ्यांना पण पाठवा. आणि दुसरं एक मॅडम यामध्ये अडचण अशी आहे, या लोकांनी काही ऑनलाईन पण पैसे भरलेले आहेत, त्यांचं कसं करणार मग? होय होय होय, येस, हो 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 हो, राईट राईट राईट. म्हणजे दुपारपर्यंत हे सगळं क्लिअर करून टाका. येस मॅम, थँक्यू गुड डे. आपण स्वतः जरा लक्ष द्या मग तेवढीकडे. येस येस, थँक्यू गुड डे. आता जर त्या मालकाची काय चूक असेल, तातडीची कारवाई त्यावर करा, अजिबात असल्यानं सोडू नका. आणि तातडीनं या लोकांना वीज देण्याची दुसरं काय करायचं मग? मी वाट बघतो, 5 मिनिटं थांबतोय, मला फोन करा, आपण लगेच. यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. यानंतर पुढील अर्ध्या तासात कंपनीकडून गॅस वितरण सुरळीत सुरू झाले.